टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला बुधवारी रंगतदार झालेल्या तिसऱ्या T20 सामन्यात 11 धावांनी पराभूत केले। टीम इंडियाने यासह 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडी घेतली। आता टीम इंडियाचं लक्ष हे चौथ्या आणि अंतिम सामन्यात विजय मिळवून मालिकेवर नाव कोरण्याकडे आहे। एका बाजूला भारतीय संघ मालिका विजयासाठी सज्ज झाली आहे, तर दुसऱ्या बाजूला यजमान दक्षिण आफ्रिकेसमोर हा शेवटचा सामना जिंकून मायदेशात मालिका पराभव टाळण्याचं आव्हान समोर असणार आहे। त्यामुळे या अंतिम सामन्यात चुरस पाहायला मिळणार आहे। पाकिस्तान क्रिकेट टीमने मोहम्मद रिजवान याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियावर 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-1 ने विजय मिळवला। त्यानंतर उभय संघात 3 सामन्यांची T20 मालिका खेळवण्यात येणार आहे। यजमान ऑस्ट्रेलियाने या मालिकेत विजयी सुरुवात केली आहे। ऑस्ट्रेलियाने 29 धावांनी विजय मिळवलाय। ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला विजयासाठी 94 धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंग समोर पाकिस्तानला 9 विकेट्स गमावून 64 धावाच करता आल्या। ऑस्ट्रेलियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे। बीसीसीआय निवड समितीने बुधवारी 13 नोव्हेंबरला अंडर 19 आशिया कप 2024 स्पर्धेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघांची घोषणा केली। निवड समितीने या 15 सदस्यीय संघात वसईकर आयुष म्हात्रे याचा समावेश केलाय। आयुष म्हात्रे याने मुंबईसाठी रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या या हंगामातून पदार्पण केलं आणि आपली छापही सोडली। आयुषने अवघ्या काही दिवसांपूर्वी द्विशतकी खेळी केली। त्यानंतर आता भारतीय संघात संधी मिळाल्यानंतर काही तासातच पुन्हा एकदा धमाका केला। आयुषने सर्व्हिस विरुद्ध शतक ठोकलंय। टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांनी दुखापतीनंतर वर्षभराने दणक्यात कमबॅक करत आगामी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी दावा ठोकलाय। शमीने रणजी ट्रॉफी स्पर्धेतून बंगालकडून मध्य प्रदेश विरुद्धच्या सामन्यातून कमबॅक केलं। शमीने या पहिल्याच डावात धमाका उडवून दिलाय। शमीने 19 ओव्हरमध्ये 54 धावा देत 4 विकेट्स घेतल्या आणि शमीच्या या भेदक बॉलिंगमुळे बंगालला पहिल्या डावात आघाडी घेता आली आहे। इंग्लंड विरुद्धच्या आगामी 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडने आज 14 सदस्यीय संघांची घोषणा केली। न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 28 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे आणि टॉम लॅथम संघाचा कर्णधार असणार आहे। वेगवान गोलंदाज टीम साऊदीने ही जागतिक कसोटी चॅम्पियनशिप आपली शेवटची असल्याचं जाहीर केलंय, तर कमरेच्या समस्येमुळे भारताविरुद्धच्या ऐतिहासिक मालिकेत भाग घेऊ न शकलेल्या केन विल्यमसनचे किवी संघात पुनरागमन झालंय। वेस्ट इंडिजला तिसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडकडून 3 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला। रोहमन पॉवेलच्या नेतृत्वाखालील कॅरेबियन संघाने घरच्या मैदानावर निराशाजनक कामगिरी केली आणि सलग तिसरा सामना गमावल्यानंतर मालिका 0-3 सटली। साकिब महमूद आणि जेमी ओव्हरटन यांनी तिसऱ्या सामन्यात इंग्लंडकडून गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली। त्यानंतर सॅम करन आणि लियाम लिव्हिंगस्टन फलंदाजीत चमकलेत। न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाने निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली आहे। इंग्लंड विरुद्धच्या आगामी 3 सामन्यांच्या घरच्या मालिकेनंतर टीम साऊदी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे। न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आज ही माहिती दिली आहे। मात्र पुढील जूनमध्ये न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी पात्र ठरल्यास साऊदी निवडीसाठी उपलब्ध असेल। WTCचा अंतिम सामना 11 जून पासून लंडनमधील लॉर्ड्सवर खेळवला जाणार आहे। 22 नोव्हेंबर पासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होणार आहे। यासाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली। या सिरीज मधील पहिला सामना पर्थच्या मैदानावर खेळवला जाणार आहे। मात्र या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय। भारताच्या प्रॅक्टिस सेशन वेळी फलंदाजी करताना भारताचा मिडल ऑर्डर फलंदाज सरफराज खानला दुखापत झाली आहे। सरफराजच्या कोपराला ही दुखापत झाल्याचं समोर आलंय।